नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, तब्बल 25,487 गट क स वर्गाची कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना मराठी विषयातून देखील पेपर या पदांसाठी देता येणार आहे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10वी पास असाल तर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. जबरदस्त असा पगार 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे. 21,700 ते 69,100 असा हा स्केल असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील पगाराव्यतिरिक्त दिले जाणार आहे. यामध्ये वुमेन, SC, ST, एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही पदभरती केली जात आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. तब्बल 25,487 पदं या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे. मित्रांनो, 2025मध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना मराठी भाषेतून देखील पेपर देण्याची उत्तम संधी या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांना 1 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकता. यामध्ये फॉर्म भरतेवेळी जर उमेदवारांकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे. साधारणपणे उमेदवारांची एक्झाम जी आहे ते 2026च्या फेब्रुवारी किंवा एप्रिल महिन्याच्या दरम्यान घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे, कारण जबरदस्त अशा जागा जवळपास 25,487 वॅकन्सी या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरल्या जात आहे. विशेष म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. पगार देखील या पदांसाठी तुम्हाला चांगला दिला जातो. जसं की तुम्ही बघू शकता, 21,700 ते 69,100 अशा 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे. पगाराव्यतिरिक्त मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, EAR आणि SSF या फोर्समार्फत ही पदभरती केली जात आहे. तुम्ही बघू शकता, तब्बल 25,487 पदांची ही मोठी भरती असणार आहे. यासाठी फक्त 10वी पास तुमचं असणं आवश्यक असणार आहे. प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, म्हणजे फोर्ससाठी किती जागा असणार आहे, कॅटेगरीनुसार या जागांचं कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती जागा असणार आहे. आता मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं वय 18 ते 23च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. यामध्ये SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे. याबरोबर शैक्षणिक पात्रतेबाबत तुम्ही बोलत असाल तर फक्त 10वी पास झालेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. म्हणजे तुम्ही 10वी असाल, 12वी असाल, तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्या उमेदवारांनी NCCचा कोर्स केला आहे अशा उमेदवारांना बोनस मार्क देखील या पदांसाठी काउंट केले जाणार आहे. आता ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.sscgovernment.in या संकेतस्थळावरनं किंवा MySSC या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अर्ज करता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरायची आहे. डॉक्युमेंट जे दिलेले आहे ते सर्व व्यवस्थित अपलोड करायचे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकी उमेदवारांसाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता.
समजा जर फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत तुम्ही त्यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात. मात्र त्यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस 200 रुपये इतके पे करावे लागणार आहे. यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे. एक्झामिनेशनचे सेंटर बघू शकता. भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि नाशिक हे एक्झाम सेंटर असणार आहे. कोणतेही 3 एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फॉर्म भरतेवेळी या ठिकाणी देऊ शकणार आहात. ते देखील संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एक्झामिनेशनचं स्वरूप या ठिकाणी बघू शकता. कम्प्युटर बेस्ड एक्झाम उमेदवारांची या ठिकाणी घेतली जाणार आहे, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. यामध्ये 80 प्रश्न 160 गुणांसाठी उमेदवारांना विचारले जाणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे. मात्र यामध्ये प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे 0.25 इतके मार्क कापले देखील जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मराठी भाषेतून देखील पेपर देता येणार आहे. म्हणजे हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेजमधनं देखील तुम्ही पेपर देऊ शकता, किंवा एखाद्या उमेदवाराला मराठी विषयातनं पेपर द्यायचा असेल तर मराठी विषयातनं देखील तुम्हाला या पदासाठी पेपर देता येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मित्रांनो, वेबसाईटवरती जाऊन तुम्ही याबाबतचा इंडक्टिव्ह सिलेबस देखील बघू शकता, किंवा या ठिकाणी देखील तुम्हाला हा सिलेबस बघायला मिळणार आहे. यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रिझनिंग, त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि हिंदी या विषयावरती प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. त्यामध्ये कोणकोणते सब टॉपिक असणार आहेत ते देखील डिटेल्समध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना फिजिकली इफिशियन्सी आणि फिजिकली स्टँडर्ड टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि सर्वात शेवटी उमेदवारांची मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचे आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धत मित्रांनो, फॉर्म भरतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर देखील अचूक देणं आवश्यक असणार आहे. कारण SSC मार्फत फ्युचरमध्ये जे अपडेट दिलं जाणार आहे ते तुम्हाला तुमच्या याच मोबाईल नंबरमार्फत दिलं जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.